In previous video, we have discussed the first credit, that is the definition. Credit first point, that is the definition. Common medical terms we have shown. Now we are going to deal with the first credit, second point, that is study of following characters. Study of following pathogens with respect to. Okay. So now we are going to deal with the first bacteria, E. coli. E. coli चे आपण काय बघणार आहोत? जनरल कॅरेक्टरिस्टिक्स, मॉर्फोलॉजी, पैथोजेनिसिटी, लॅब डायग्नोसिस, प्रिव्हेंशन, ट्रीटमेंट. Okay, these all the points we are going to study under the E. coli. Okay, or of the E. coli. तर जनरली आपण before going to the main point, that is morphology, and that we will discuss general introduction about the E. coli. काय E. coli? त्याला E. coli, Escherichia coli हा नाव कोणी दिलाय, and why the name has been identified like Escherichia coli, that we are going to discuss. General introductory part of the E. coli. Okay. Now you might have heard about the E. coli. जे generally शब्द ऐकला असेल. E. coli is the gram-negative bacteria. General introduction you might have studied in previous year, in last year, theoretically as well as practically. Now actually what is E. coli, that we are going to study. Okay. Morphology, general introduction is like this. Escherichia coli. The name is given after the scientist Escherichia. Okay. Scientist Escherichia. त्याच्या नावावरून जीनचं नाव पडलंय Escherichia and species is the coli. This is the first point. Okay. Second point is like this, that E. coli is the ubiquitous organism. Ubiquitous organism is what? It is found everywhere and it is found easily. Okay. सगळीकडे तो आढळतो and it is ubiquitous, or so it is ubiquitous in the nature. Okay. This is the second point of the E. coli. And third point is like this, that E. coli is also known as the enteric organism. Okay. ENTERIC, enteric organism. What is the meaning of enteric? Enteric म्हणजे काय? Enteric is nothing but it is the intestine. Okay. Enteric means what? Intestine organism. म्हणजेच काय? तो आपल्या बॉडीचा काय? नॉर्मल फ्लोरा. ओके. नॉर्मल फ्लोरा म्हणजे काय? असे ऑर्गॅनिझम्स जे नॉर्मली इन नॉर्मल कंडिशन्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात विदाउट कॉजिंग एनी डिसीज और विदाउट कॉजिंग एनी हार्म टू आवर बॉडी. दॅट इज नथिंग बट द नॉर्मल फ्लोरा. मग हा E. coli काय? इट इज नथिंग बट इट इज द नॉर्मल फ्लोरा ऑफ आवर ह्युमन बॉडी. ओके. म्हणून त्याला काय म्हणतात? एंटेरिक ऑर्गॅनिझम. एंटेरिक स्टँड्स फॉर द इंटेस्टाईन. नॉर्मल फ्लोरा नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये तो प्रेझेंट असतो. बॉडीमधल्या कोणत्या पार्टमध्ये? इंटेस्टाईनमध्ये तो प्रेझेंट असतो. ठीक आहे. सो दॅट इज द एंटेरिक ऑर्गॅनिझम. दिस इज द थर्ड पॉईंट. त्याच्यातच आहे नॉर्मल फ्लोरा. ॲज इट इज प्रेझेंट इन द इंटेस्टाईन ऑफ द ह्युमन बॉडी, इट इज कॉल्ड द नॉर्मल फ्लोरा. फोर्थ पॉईंट असा आहे की हा ऑपॉर्च्युनिस्टिक पॅथोजन आहे. ऑपॉर्च्युनिस्टिक पॅथोजन. वेल स्प्लिट दिस वर्ड. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय? संधी. अँड पॅथोजन म्हणजे काय? आपण लास्ट पॉईंट बघितला डेफिनेशन. त्याच्यात आपण पॅथोजनची डेफिनेशन बघितली. व्हॉट इज पॅथोजन? इट इज नथिंग बट द डिसीज कॉजिंग ऑर्गॅनिझम. जो ऑर्गॅनिझम डिसीज कॉज करतो त्याला आपण म्हणतो पॅथोजन. तर हा संधी साधून काय होत असेल? पॅथोजेनिक. नॉर्मल ऑर्गॅनिझमचं कन्वर्जन कशात होत आहे? पॅथोजेनिक ऑर्गॅनिझममध्ये. ठीक आहे. म्हणजे हा नॉर्मल फ्लोरा जेव्हा त्याला, आणि तो कधी पॅथोजन होत आहे? संधी साधून. म्हणजे जेव्हा त्याला असे अनफेवरेबल कंडिशन्स भेटते, त्याच्या हिशोबात ऑपोजिट ऑफ दॅट कंडिशन, जे रिक्वायर्ड कंडिशन आहे त्याच्या ऑपोजिट जर कंडिशन भेटतील तेव्हा तो ऑपॉर्च्युनिस्टिक टर्म होईल. ओके. मीन्स नॉर्मल इज कन्वर्टेड इनटू दी ऑपॉर्च्युनिस्टिक पॅथोजन अँड इट विल कॉज दी डिसीज. ओके. सो दिस इज द फोर्थ पॉइंट, that is opportunistic pathogen. Okay. Fifth point is like that E. coli is responsible to cause the diarrhea. Okay. E. coli is responsible to cause the diarrhea. It is the indirect source. म्हणजे काय? ॲक्च्युली डायरिया कशामुळे होतं? जेव्हा ह्युमन बीइंग हे कंटॅमिनेटेड फूड और कंटॅमिनेटेड वॉटर ड्रिंक करते तेव्हा
त्या पेशंटला त्या पर्सनला डायरिया होतो. ओके, पण त्याचा जो सोर्स आहे किंवा त्याचा जो इनडायरेक्ट ऑर्गॅनिझम आहे तो आहे इकोलाय. त्याचा सोर्स आहे कंटॅमिनेटेड फूड किंवा कंटॅमिनेटेड ड्रिंक. ओके, आणि त्याचा इनडायरेक्ट जो व्हेक्टर आहे, इनडायरेक्ट जो व्हेकल आहे दॅट इज नथिंग बट द इकोलाय. ओके, सो डायरिया कशामुळे होत आहे? कंझम्पशन ऑफ contaminated food or contaminated drink via E. coli. रूट काय त्याचं? E. coli. Okay, that is the pathogenic E. coli. Diarrhea म्हणजे काय? Diarrhea is nothing but the loss of the water from the intestine. Okay, waterचं unwanted नाही म्हणता येणार but unlimited water काय होतंय? लॉस होतंय फ्रॉम द ह्युमन बॉडी. दॅट इज नथिंग बट द डायरिया. ओके, त्याला जर सिंपल लँग्वेजमध्ये म्हटलं तर डिहायड्रेशन होत आहे फ्रॉम दी बॉडी. ओके, दॅट इज नथिंग बट द डायरिया. काही सिव्हिअर केसेसमध्ये अलॉंग विथ द वॉटर ब्लड ऑल्सो कम्स. ओके, अलॉंग विथ द वॉटर ब्लड ऑल्सो कम प्लस स्टूल सॅम्पल इज देअर. ओके, दॅट इज नोन ॲज दी ब्लडी डायरिया. ज्या कंडिशनमध्ये ब्लड अलॉंग विथ द स्टूल सॅम्पल अँड वॉटर कम्स आउट इट इज नोन ॲज दी ब्लडी डायरिया. ठीक आहे, अशा दोन कंडिशन्स आहेत, डायरिया अँड ब्लडी डायरिया. हे 5 पॉईंट्स आपण बेसिक इंट्रोडक्शन ऑफ ई कोलायमध्ये बघितले. म्हणजे आपण ई कोलायला समजून घेतलंय. वाय इश्चर्ज द नेम इज गिवन, डायरिया, ऑपोर्च्युनिस्टिक पॅथोजन, हे आपण पॉईंट्स जनरल इंट्रोडक्शनमध्ये बघितले. नाव वी कम टू आवर पॉईंट दॅट इज मॉर्फोलॉजी. काय मॉर्फोलॉजी? मॉर्फोलॉजी म्हणजे काय? एक्सटर्नल कॅरेक्टर्स. ओके, जे आपण बघू शकतो विथ आवर नेकेड आईज, दॅट इज नोन ॲज द मॉर्फोलॉजी. एक्सटर्नल कॅरेक्टर्स. ऑपोजिट ऑफ मॉर्फोलॉजी इज ॲनाटॉमी, दॅट इज इंटरनल कॅरेक्टर्स. तुम्हाला ई कोलायची प्लेट दिली आहे, एन ए कंटेनिंग दी ग्रोथ ऑफ ई कोलाय. तुम्ही काय करणार? त्याचे कॉलनी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे तुम्हाला दिसतंय. फॉर एक्झाम्पल कॉलनीचं शेप, कॉलनी कलर, कॉलनी मार्जिन, कॉलनी इलिव्हेशन, कॉलनीची कन्सिस्टन्सी, हे सगळं तुम्ही बघू शकता, तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. दॅट इज दी मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. ओके, सो दॅट इज नोन ॲज दी मॉर्फोलॉजी. कसली बनणार आहोत आपण? ई कोलायची. काय ई कोलाय मग? ई कोलाय इज ग्राम निगेटिव्ह शेप, रॉड शेप, नॉन स्पोर फॉर्मिंग, मोटाईल और नॉन मोटाईल ऑर्गॅनिझम. राईट, आता तुम्ही लास्ट इयरला फर्स्ट इयरला तुम्ही स्टडी केलं असेल तर बॅक्टेरिया इज क्लासिफाइड इंटू 2 ग्रुप्स, ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह. ओके, ऑन द बेसिस ऑफ देअर सेल वॉल, पॉलिसॅकराइड लेअर, लिपोपॉलिसॅकराइड लेअर, या बेसिसवरती आपण बॅक्टेरियाला क्लासिफाय करतो. एक तर ते ग्राम पॉझिटिव्ह असू शकतात किंवा ते ग्राम निगेटिव्ह असू शकतात. ओके, सो हियर ई कोलाई इज ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम. शेप कसा आहे त्याचा? रॉड शेप आहे, थिन रॉड शेप आहे. ओके, सो दिस आर दी नॉन स्पोर फॉर्मिंग, स्पोर फॉर्म करत नाही, नॉन स्पोर फॉर्मिंग. त्याच्यानंतर काय ते नॉन स्पोर फॉर्मिंग मोटाईल और नॉन मोटाईल. ओके, मोटाईल मीन्स व्हॉट? मूवमेंट. सम स्पेसेस डू दी मूवमेंट, सम स्पेसेस डोंट डू दी मूवमेंट. ओके, आणि मूवमेंट कशाने होते बॅक्टेरियाची? बाय दी फ्लॅजेला. फ्लॅजेलाचे पण तुम्ही लास्ट इयरमध्ये डिफरंट टाइप्स बघितले असतील. त्यातले कोणते फ्लॅजेला आहे? पेरिट्रायकेट फ्लॅजेला. ओके, काही स्पेसेस हे मूवमेंट करतात, काही स्पेसेस मूवमेंट करत नाही. जे स्पेसेस मूवमेंट करतात ते कशाने मूवमेंट करतात? विथ द हेल्प ऑफ दी फ्लॅजेला. त्यात पर्टिक्युलरली कोणता फ्लॅजेला आहे? पेरिट्रायकेट फ्लॅजेला. ठीक आहे, सो दिस इज अबाउट दी मॉर्फोलॉजी. नेक्स्ट मॉर्फोलॉजीमध्ये आपण जर पॉईंट बघितलं तर कंडिशन्स कोणते रिक्वायर्ड? इट कॅन ग्रो इन बोथ एरोबिक ॲज वेल ॲज अनएरोबिक कंडिशन. असं नाही की स्ट्रिक्टली एरोबिकच पाहिजे, स्ट्रिक्टली अनएरोबिकच पाहिजे. प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये सुद्धा हा कोलाय ग्रो होऊ शकतो आणि ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजनमध्ये सुद्धा हा ई कोलाय ग्रो होऊ शकतो. ओके, दॅट इज नथिंग बट द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचं क्लासिफिकेशन. अजून एक सांगायचं राहिलं, मॉर्फोलॉजीमध्ये तुम्ही कोलिफॉर्म हा पॉईंट सुद्धा इन्क्लूड करू शकता. What is this coliform? Coliforms are nothing but these are gram-negative, rod-shaped, non-spore forming bacteria, motile or non-motile. हे सगळे characteristics E. coliचे. Okay, apart from E. coli, वेगवेगळे organisms सुद्धा जे coliforms मध्ये included आहे. But coliforms ची जर definition करायची म्हटली तर ते negative आहे,
रॉड शेप आहे, नॉन स्पोर फॉर्मिंग आहे, एरोबिक अनएरोबिक कंडिशन दोन्ही कंडिशन्समध्ये ते ग्रो होऊ शकतात. दॅट इज नथिंग बट द कोलिफॉर्म्स. तर आता ही कोलिफॉर्म ॲक्च्युली टेस्ट आहे. कोलिफॉर्म टेस्ट केली जाते टू चेक दी पोटॅबिलिटी ऑफ वॉटर. पोटॅबिलिटी ऑफ वॉटर म्हणजे काय? पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, पाणीमध्ये कोलिफॉर्म्स प्रेझेंट आहे की नाही. ओके, तर टेस्ट केली जाते, ते तुम्हाला प्रॅक्टिकल कोर्समध्ये आहे. हाऊ टू चेक दी पोटॅबिलिटी ऑफ वॉटर, म्हणजे वॉटरमध्ये कोलिफॉर्म प्रेझेंट आहे की नाही. थोडक्यात ई कोलाई किंवा अदर कोलिफॉर्म्स प्रेझेंट आहे की नाही ते आपण चेक करतो. ओके, that you can include in the morphology, that E. coli comes under the coliform group. Okay, next is the classification. Now classification of E. coli. आता older method जी होती classification ची ती based होती on the basis of the lactose fermenter, lactose fermenting and lactose non fermenting. Lactose is the sugar. Okay, आता ई कोलाई हा मॅकॉन्किस आगारवरती पिंक कलरच्या कॉलनीज दाखवतो. ओके, ते आपण जो पुढचा पॉईंट आहे कल्चरल कॅरेक्टरिस्टिक्स ते आता आपण बघणार आहोत की मॅकॉन्किस आगारवरती ई कोलाई कोणत्या कॉलनीज दाखवतो अँड वाय. नाउ ऑन मॅकॉन्किस आगार ई कोलाई शोज दी पिंक कलर कॉलनीज. का पिंक कलरच्या कॉलनीज दाखवतो तो? बिकॉज ऑफ दी लॅक्टोज शुगर. म्हणजेच काय, ई कोलाई ह्या बॅक्टेरियानी लॅक्टोज शुगर फर्मेंट केली आहे आणि त्याचा कलर हा पिंकिश झाला. ओके, पिंकिश कलर झाला याचा अर्थ असा की लॅक्टोज शुगर ही फर्मेंट झाली आणि कॉलनीचा कलर पिंक आहे. ओके, सो दॅट इज द फर्मेंटेशन. म्हणजेच काय, तिथे ऍसिड प्रोड्यूस झाले. कलर चेंज इट इंडिकेट्स दॅट ऍसिड प्रोडक्शन. फर्मेंटेशन म्हणजे ऍक्च्युली काय? फर्मेंटेशन इज डिफाइंड ॲज द certain conditions under which sugar is converted into, शुगरचं फर्मेंटेशन होतं, शुगरचं कन्वर्जन होतं ऍसिड आणि गॅसमध्ये. ठीक आहे, आफ्टर सर्टन टाइम ऑफ इन्क्युबेशन शुगर इज फर्मेंटेड आणि फायनल कन्वर्जन कशात होत आहे? ऍसिड आणि गॅसमध्ये. कसं ओळखायचं मग ऍसिड आणि गॅस प्रोड्यूस झाले? म्हणजे ऍसिड हा प्रोड्यूस झाला आणि गॅस फॉर्म झाली. ऍसिडचं प्रोडक्शन आपण बघू शकतो बाय दी कलर चेंज. आता इथं कॉलनीज पिंक कलरचे होतात म्हणजे काय, तिथं ऍसिड प्रोड्यूस झालं. म्हणजेच काय, तिथं ऑर्गॅनिझमनी जी लॅक्टोज शुगर आहे ती फर्मेंट केली आणि त्याचं कन्वर्जन फायनली पिंक कलरच्या कॉलनीजमध्ये झालं. ओके, आणि गॅस प्रोड्यूस झाले असं पण हे आपण कसं ओळखायचं? बाय दी फॉर्मेशन ऑफ दी बबल्स. ओके, म्हणजे लिक्विड मीडियामध्ये आपण बघू शकतो बाय युजिंग सम, जे प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही बघणार आहात. ओके, सो दॅट इज नथिंग बट द लॅक्टोज फर्मेंटर. पण ओल्डर मेथड कशी होती की बॅक्टेरिया आहे म्हणजे हा ई कोलाई हा लॅक्टोज शुगर फर्मेंट करतोय की नाही. जर करत असेल तर मग कॉलनी पिंक टर्न होते आणि जर नसेल then it remains the grayish, it remains the whitish color colonies. Okay, actually on McConaughey's agar it shows the acid production. Okay, this was the older method. त्याच्यानंतर जी मेथड आली, टू मेथड आल्यात ॲक्च्युली 3 मेथड्स. त्याच्यानंतर जे मेथड आली इट वॉज डिवायडेड इंटू 3. फर्स्ट इज दी कॉफमन, सेकंड इज दी इडवर्ड इविंग अँड थर्ड इज दी बर्गीस मॅन्युअल. अशा 3 मेथड्स आहेत. ओके, आता बर्गीस मॅन्युअल दिस इज द नेम ऑफ दी बुक. या बुकमध्ये काय करतात, आपण ॲक्च्युली कल्चर ई कोलाई हा ग्रो करतो, त्याच्यानंतर त्याचे काही टेस्ट परफॉर्म केले जातात. मग त्या टेस्ट पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह अशा काही टेस्ट येतात. मग ते आपल्या बुकमध्ये शोधायचं की इनविक पॉझिटिव्ह, दिस आर द नेम ऑफ द टेस्ट, इनविक, त्याच्यानंतर ऑक्सिडेज कॅटालाइज टेस्टच्या नेम आहे. ओके, तर त्या बुकमध्ये शोधायचं की हा जी टेस्ट आहे इनविक ती कोणती आली? पॉझिटिव्ह आली. कॅटालाइज कोणती आली? पॉझिटिव्ह आली. ऑक्सिडेज निगेटिव्ह. हा ऑर्गॅनिझम हा असू शकतो, जीनसपर्यंत आपण ओळखतो की बाय युजिंग दॅट बुक. दॅट इज दी बर्गीस मॅन्युअल. त्यानंतर ॲक्च्युअल जी मेथड आहे क्लासिफिकेशनची बर्गीस मॅन्युअल सोडून, तर ती आहे फर्स्ट इज दी फॅमिली. फॅमिली कोणती आहे? एंटेरोबॅक्टेरियेसी. ओके, हे वर्ड आपण स्प्लिट करूया. वी विल स्टार्ट फ्रॉम दी एंड वर्ड CEAE. दिस स्टँड्स फॉर दी फॅमिली. ओके, CEAE स्टँड्स फॉर दी फॅमिली. एंटेरो, वाय एंटेरो? एंटेरो म्हणजे काय? इंटेस्टाइन. ओके, इट इज दी इंटेस्टिनल बॅक्टेरिया. इट इज दी एंटेरिक बॅक्टेरिया फॅमिली. ओके, कॉमन वर्ड काय झालं? एंटेरिक बॅक्टेरिया फॅमिली. दॅट इज दी एंटेरोबॅक्टेरियेसी. आता क्लासिफिकेशन सिस्टम कशी आहे? फॅमिली इज क्लासिफाइड इनटू ट्राइब. फॅमिली इज
क्लासिफाईड इंटू ट्राइब. ट्राइबला दुसरं नाव काय आहे? सब डिव्हिजन. ओके, तुम्ही ट्राइबला काय म्हणू शकता? सब डिव्हिजन. Family is classified into tribe or subdivision, and tribes are further classified into genus. Okay, one or more genus. जर एक असेल तर genus, more असेल तर genera. Okay, then this further genus or genera are classified into one or more species. हा फ्लो चार्ट आहे. फॅमिलीचं कन्वर्जन कशात होतंय? ट्राइब किंवा सब डिव्हिजन मध्ये, आणि ट्राइबचं फर्दर कन्वर्जन होतंय एक किंवा एकापेक्षा जास्त जीनस मध्ये. जीनसचं कन्वर्जन होतंय एक किंवा एकापेक्षा जास्त स्पेसिस मध्ये. ओके, फॅमिली आहे एंटेरोबॅक्टेरियासी, म्हणजे इथं जे आहे इंटेस्टिनल बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. पहिला ट्राइब आहे इश्चरची. ओके, त्यात कोणकोणते जीनस आहे? इश्चरचिया, इडवर्डसिएला, सिट्रोबॅक्टर, साल्मोनेला आणि शिगेला. दिस आर द जीनस. याचे वेगवेगळे स्पेसिस आहेत. आपण कोणती बघतोय? ई कोला. ओके, नेक्स्ट ट्राइब 2 इज क्लेप्शिएला. त्याच्या खाली कोणते जीनस असतील? क्लेप्शिएला, जे मी मेन्शन केलेले नाहीये, बट जीनस इज क्लेप्शिएला. नेक्स्ट ट्राइब थर्ड. ट्राइब थर्ड इज प्रोटिए. त्याच्या खाली कोणते असतील? प्रोटिएस. ट्राइब 4 इज द इरविनी. त्याच्या खाली कोणते जीनस असतील? इरविनिया.